नीटच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून चौकशी सुरू आहे। सीबीआयने या प्रकरणामध्ये लातूरमध्ये 2 पथकं धाडली आहेत। लातूरमध्ये सीबीआयच्या पथकाच्या माध्यमातून छापेमारी झाली। या पथकामध्ये 28 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। लातूरचे निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एका खासगी शिकवणीच्या संस्था चालकाची सुद्धा कसून चौकशी होतीये। संचालकाच्या राहत्या घराची सीबीआयने झाडाझडती घेतली आहे। मनीषा वाघमारे हिने दिलेल्या माहितीच्या आधारे लातूरमध्ये सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली। आमचे सहकारी आणि लातूरचे आमचे प्रतिनिधी अजय घोडके आता आपल्यासोबत जोडले गेलेत। अजय घोडके, हे कुलकर्णी गृहस्थ करायचे काय आणि या व्यक्तीला पकडल्याच्या नंतर काय आणखी खुलासे होऊ शकतात? सर, लातूरमध्ये जी नीटच्या संदर्भातलं जे लातूर कनेक्शन उघड झालं त्याच्यानंतर सीबीआयच्या पथकाने या ठिकाणी लातूरमध्ये धाड मारत मध्यरात्री त्या ठिकाणी पी.व्ही. कुलकर्णी नावाचे जे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत, जे लातूर मधल्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये मागच्या 28 वर्षापासून ते रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून काम करत होते। मागच्या 4 वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर पुण्यामध्ये असलेल्या एका संस्थेशी त्यांचा संबंध आला आणि त्या ठिकाणाहून ते या नीट परीक्षेचे पेपर सेट करायचे। आणि मनीषा वाघमारे हिला ज्यावेळेस पोलिसांनी पुण्यामध्ये ताब्यात घेतलं आणि चौकशी केली त्यावेळेस लातूरचं हे कनेक्शन उघड झालं आणि सीबीआयनं 2 पथकं अजय घोडके यांचा संपर्क काही तांत्रिक कारणामुळे मध्ये मध्ये तुटतोय। अजय, आपण सांगत होतात की कुलकर्णी कुठे काम करतायत, त्यांनी कशा पद्धतीने काय केलेलं असू शकतं। माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया या गोष्टीचाही खुलासा आपण करा की पेपर फोडण्यात ते कसे योगदान करायचे। अजय, आवाज येतोय माझा? लातूर मधल्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी पी.व्ही. कुलकर्णी हे प्राध्यापक म्हणून काम करत होते। 28 वर्ष सेवा दिल्याच्या नंतर मागच्या 4 वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले आणि पुण्यामध्ये असलेल्या एका संस्थेशी त्यांचा संबंध आला आणि तिथून ते नीट परीक्षेचे पेपर सेट करायचे। आणि मनीषा वाघमारेला जेव्हा पोलिसांनी पुण्यामध्ये ताब्यात घेतलं त्यावेळेस लातूरचं हे नीट पेपर फुटीचं कनेक्शन समोर आलं। त्याच्यानंतर तब्बल 28 सीबीआयच्या अधिकाऱ्यांची 2 पथकं लातूरमध्ये दाखल झाली। एका पथकाने त्या ठिकाणी पी.व्ही. कुलकर्णीला कालच्या तारखेमध्ये ताब्यात घेतलं आणि हैदराबाद मार्गे दिल्लीला त्या ठिकाणी त्याला रवाना करण्यात आली। परंतु आज लातूर मधल्या नामांकित एका खासगी क्लासेसच्या संस्था चालकाच्या घराची झाडाझडती सीबीआयच्या दुसऱ्या पथकाकडून दिवसभर सुरू आहे। आणि ही सगळ्यात महत्वाची अपडेट आपल्याला म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीनं पी.व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर खासगी संस्था चालकांचं याच्यामध्ये काय नेमकं इन्व्हॉल्वमेंट आहे ती पाहणं सर्वात महत्वाची बाब ही। ठीक आहे अजय, याच्यातला एक मुद्दा आणखी असा येऊ शकतो की लातूर पॅटर्न एकेकाळी महाराष्ट्रामध्ये फार चालायचा। लातूरच्या आसपासच्या परराज्यातूनही लोक लातूरमध्ये आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवायची। एकेकाळी हेच लातूर महाराष्ट्राचं शिक्षण केंद्र बनलं होतं पुण्यानंतरचं। आता याच लातूरला पेपरफुटीचं ग्रहण लागू शकतं का? सर, आपण जर पाहिलं तर मागच्या जवळपास 2 ते 3 वर्षापासून सलग लातूरचं नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये कनेक्शन हे उघड होत आहे। 2024 असेल, 2025 आणि आता 2026 अशा 3ही वर्षी सलग लातूरचं हे कनेक्शन उघड होत आहे। भारतामध्ये असलेल्या वेगवेगळ्या या सगळ्या संस्थांचे क्लासचे या ठिकाणी ब्रँचेस लातूरमध्ये आहेत। फार मोठी क्लासेसची इंडस्ट्री या ठिकाणी चालते। 500 ते 1000 कोटी पर्यंत ही सगळी उलाढाल या ठिकाणी दरवर्षी होते। त्याच्यामुळे लातूर ही एक शिक्षणाची पंढरी आहे, नावाजलेलं शहर आहे। त्याच्यामुळे राज्यासह देशातले विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी लातूरला येत असतात। परंतु आता या नीट पेपर फुटीच्या नंतर मात्र या इंडस्ट्रीला आणि या लातूरच्या शैक्षणिक पंढरीला त्या ठिकाणी ग्रहण लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि अगदी धन्यवाद अजय, सगळा तपशील दिल्याबद्दल। आपण या बातमीवर अधिकाधिक संपर्कात राहू।